आज आमच्यात बेत आहे माशाचा बिर्याणीचा. थोडीशी बिर्याणी बनवायची आहे गणेशच्या आवडीसाठी. त्याला आवडते बिर्याणी. आणि माझ्या भाकरी चालू होत्या. मी रस्सा फोडणीला घातलेला होता कारण उशीर होत चाललेला होता. मामांना भूक लागली. आज मामा गेले होते बाजारात. थोडंसं खरेदी करायची होती मामांना. थोडे गहू आणायचे होते बोकडांना. आणि इकडे मी माशाचा रस्सा बनवला आहे वाटण करून. थोडंसं खोबरं घेतलं, भाजलं थोडंसं नॉर्मल. आणि मग काय थोडं लसूण खोबरं मिक्सरमध्ये बारीक केलं आणि ते ह्याच्यामध्ये पातेल्यात तेल घातलं. ते थोडंसं तेल सुटूसपर्यंत परतलं. येसूर घातला, मीठ मसाला थोडासा आणि मग काय पाणी घातलं. असा रस्सा तयार झाला. आरावरती रस्सा उकळतोय. आणि इकडे दाखवते मी तुम्हाला आज गणेशनी बनवली त्याच्यासाठी बिर्याणी. हे बघा, त्यानेच चिकन साफ करून त्याला छान असं मीठ मसाला हळद थोडंसं लिंबू पिळून ठेवलं होतं. मग काय नंतर शिजत घातलं. छान अशी बिर्याणी गणेशनी बनवली. त्याला खूप आवडते बिर्याणी. मग काय बसला, अभ्यास केला तासभर आणि बसलेला आहे जेवायला. तिखट लागतंय, तिखट झाली बोलतोय. मला बनवायची भेंडीची भाजी. आत्यांचं आपलं रोजचंच निवांत शेंगा फोडायचं. ससे भाऊंला पण खायचं आहे, सगळ्याला देणार आहे मी. तिकडे ते दोघी जणींची धावपळ चालू आहे. असा आहे रात्रीचा चुलीवरचा स्वयंपाक. रस्सा झालेला आहे आता तयार. छानपैकी रस्सा चुलीवरती उकळतोय. तर मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही गॅसवर स्वयंपाक बनवत नाही का. तर गॅस आहे आमच्याकडे, पण छान वाटतं पटांगणात बसून मस्त असा चुलीवर स्वयंपाक बनवायचा. भाकरी काय होतात चुलीवरती पटपट होतात. मला गॅसवरती भाकरी होत नाहीत असं वाटतं. आणि आमच्यात काय मामांना वगैरे आवडत नाहीत गॅसवरच्या भाकरी. मला पण नाही आवडत. पण छान वाटतं, मला आवडतं चुलीवर स्वयंपाक बनवायला. त्याच्यामुळं मग काय जास्त गॅस आम्हाला ना वर्ष म्हटलं तरी चालेल जातो. फक्त आम्ही गॅस जास्त पावसाळ्यात वापरतो कारण लाकडं वगैरे ओली असतात. मग त्याच्यामुळे काही गॅस वापरायचाच नाही. तर छान भाकरी तयार झालेला होता, रस्सा पण तयार झालेला आहे, बिर्याणी झालेली आहे. फक्त आम्ही आज मासे तळलेले नाही आहेत. तो प्लॅन कॅन्सल केला आहे कारण तेल संपलेलं होतं, हे आमच्या नंतर लक्षात आलेलं आहे. आणि मग काय सगळ्यात शेवट माझ्यासाठी भेंडीची भाजी तव्यातली नुसती लसूणची फोडणी घालून तेलामध्ये मीठ वगैरे घालून परतलेली भेंडी कशी वाटली ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं गावाकडचा चुलीवरचं जेवण करायला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.